श्री स्वामी समर्थ. उद्या रामनवमी. संध्याकाळी कापुरासोबत उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू अमाप लक्ष्मी प्राप्ती. ही एक वस्तू व दुःख आणि दारिद्र्यांपासून मुक्ते. नमस्कार मित्रांनो, उद्याची रात्र ही साधीसुधी रात्र नाही. उद्या आहे चैत्र शुद्ध नवमी, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव. पण तुम्हाला माहित आहे का, ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उद्या तब्बल 100 वर्षानंतर असा एक अमृत सिद्धी योग जुळून येत आहे, जो रंकाला सुद्धा राव बनवण्याची ताकद ठेवतो. काही वेळा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण यश पदरी पडत नाही. घराला कुणाची तरी दृष्ट लागल्यासारखे वाटते. पतीच्या नोकरीत अडथळे येतात, मुलं ऐकत नाहीत, किंवा घरात लक्ष्मी येते पण पाण्यासारखी वाहून जाते. जर तुमच्याही आयुष्यात ही दुःखाची सावली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने धाडलेला संकेत आहे. आज मी तुम्हाला अशी एक गुप्त वस्तू सांगणार आहे, जी उद्या संध्याकाळी 6 ते 9 या 3 तासाच्या आत तुमच्या घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत प्रज्वलित करायची आहे. ही वस्तू उंबरठ्यावर ठेवताच तुमच्या घरातून नकारात्मकता बाहेर पडेल आणि साक्षात माता लक्ष्मीची पावले तुमच्या उंबरठ्यावर उमटतील. ही वस्तू कोणती, ती कशी वापरायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या पावन पर्वावर प्रभूंचा आशीर्वाद घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या बहिणींना, मैत्रिणींना शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलं भलं आपोआप होतं. मित्रांनो, आपण घर घेताना वास्तुशास्त्र पाहतो, घराला रंगरंगोटी करतो, पण आपल्या घराचा असा एक भाग आहे जो 24 तास आपल्या घराचे रक्षण करतो, आणि तो म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या हिंदू धर्मात उंबरठ्याला केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा मानले जात नाही, तर त्याला देहली म्हणजेच घराची सीमा मानले जाते. पुराणांमध्ये एक अतिशय महत्त्वाची कथा आहे. जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा तो कुठे केला होता? तो वध उंबरठ्यावर केला होता, कारण उंबरठा ही अशी जागा आहे जी ना घराच्या आत असते ना घराच्या बाहेर. ही एक संधी प्रकाश असलेली जागा आहे. शास्त्रानुसार उंबरठ्यावर साक्षात क्षेत्रपाल देवांचा वास असतो, जे आपल्या घराला वाईट शक्तींपासून वाचवतात. पण आजकालच्या आधुनिक युगात आपण काय करतो? आपण उंबरठ्यावर पाय देतो, तिथे कचरा ठेवतो किंवा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. भक्तांनो, लक्षात ठेवा, माता लक्ष्मी जेव्हा तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा ती सर्वात आधी तुमच्या उंबरठ्याकडे पाहते. जर तुमचा उंबरठा अशुद्ध असेल, तिथून नकारात्मक ऊर्जा येत असेल, तर लक्ष्मी तिथे कधीच प्रवेश करत नाही. म्हणूनच शास्त्रात सांगितले आहे की अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्याची देवी ही नेहमी अस्वच्छ उंबरठ्यावर बसून राहते आणि घराच्या आत आपली नजर लावून असते. आता विचार करा, उद्या रामनवमी आहे. प्रभू श्रीराम हे साक्षात विष्णूचे अवतार आहे, आणि जिथे राम असतात तिथे माता लक्ष्मी धावत येते. रामनवमीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान, जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी अत्यंत तीव्र असतात. यालाच विजय काळ म्हणतात. जुन्या काळाच्या आपल्या आजी पणजी आठवून पहा. त्या दररोज संध्याकाळी उंबरठ्याला हळद लावायच्या, सडा टाकायच्या
त्या काळी आजीसारखी प्रचंड श्रीमंती नसलेली, पण लोकांच्या मनात समाधान होतं. घरात आजार पण नव्हतं आणि अन्नाला बरकत होती, कारण त्यांना उंबरठ्याचे हे गुपित माहीत होतं. उंबरठ्यावर कापूर जाळण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक वैज्ञानिक कारणही आहे. कापुराचा धूर वातावरणातील सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण उद्याच्या विशेष योगावर आपल्याला या कापुराच्या शक्तीला 10 पटीने वाढवायचे आहे. त्यासाठीच त्या कापुरासोबत ती एक विशिष्ट वस्तू ठेवणं अनिवार्य आहे. ती वस्तू अशा प्रकारे काम करते जसं एखाद्या कुलपाला त्याची योग्य चाबी लागते. तोपर्यंत तुम्ही ती वस्तू त्या कापुरासोबत ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या घराचे भाग्यद्वार पूर्णपणे उघडणार नाही. ती वस्तू कोणती हे मी तुम्हाला आता सांगणारच आहे, पण त्याआधी मनापासून सांगा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात परिवर्तन हवे आहे ना? तुम्हाला तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे आहे ना? मग हा पुढचा भाग अतिशय लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे तुमच्या आयुष्यातील अंधार संपणार आहे. आता ती जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्याच स्वयंपाकघरात एका डब्यात बंद आहे, पण तिची चाबी दैवी ताकद तुम्हाला ठाऊक नाही. ती वस्तू जेव्हा एका विशिष्ट योगावर प्रज्वलित केली जाते, तेव्हा ती ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करते. ती वस्तू म्हणजे काळी मिरी. हो, काळी मिरी. आणि त्यासोबत आपल्याला हवा आहे भीमसेनी कापूर. तुम्हाला वाटेल की साधी काळी मिरी काय चमत्कार करणार, पण तंत्रशास्त्रात आणि आयुर्वेदामध्ये काळ्या मिरीला काळे सोने म्हटले जाते. काळी मिरी ही शनिदेवाच्या प्रकोपाला शांत करते आणि भीमसेनी कापूर हा घरातील वास्तू पुरुषाला जागृत करतो. जेव्हा या दोघांचा मिलाफ उद्याच्या रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर होतो, तेव्हा तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते, जे गरिबीला आज शिरूच देत नाही. विधीची नेमकी आणि प्रभावी पद्धत सांगते, लक्ष देऊन ऐका. हा विधी करताना चूक करू नका. प्रत्येक पाऊल महत्त्वाचे आहे. नीट ऐका. उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हा तो काळ आहे जेव्हा निसर्गातील लहरी बदलतात. या 3 तासांच्या आतच तुम्हाला हा प्रयोग पूर्ण करायचा आहे. लागणारे साहित्य ऐका. एक कोरी मातीची पंटी, शक्य नसेल तर पितळेची छोटी वाटी चालेल. 2 मोठ्या भीमसेनी कापूर वड्या आणि नेमके 5 अखंड काळी मिरीचे दाणे. लक्षात ठेवा, दाणे फुटलेले नसावेत, ते पूर्ण गोल आणि अखंड असावेत. विधी करण्यापूर्वी आपल्या घराच्या मुख्य उंबरठा ओला स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर उंबरठ्यावर हळद आणि पाणी एकत्र करून त्याचे लेपन करा. त्यावर कुंकवाचे 5 ठिपके लावा. हा तुमच्या घराचा सन्मान आहे, जो लक्ष्मीला आमंत्रण देतो. आता ती पंटी उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवा. त्यात कापूर ठेवा आणि त्या कापुरावर ते 5 काळी मिरीचे दाणे अशा प्रकारे ठेवा की ते कापुराच्या उष्णतेने जळतील. कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी आपले डोळे मिटा. आपल्या पतीचे, मुलांचे आणि कुटुंबाचे नाव मनात घ्या. एक खोल श्वास घ्या आणि प्रभू श्रीरामांचा प्रार्थना करा. हे प्रभू, या कापुराच्या ज्वाला सोबत माझ्या घरातील सर्व इडापिडा, दुःख, दारिद्र्य आणि शत्रूची नजर जळून खाक होऊ दे. माझ्या घरात अखंड लक्ष्मी आणि सुख नांदू दे. आता तो कापूर पेटवा. कापूर जळत असताना त्यातून जो निळा आणि काळा धूर निघेल, तो तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर पडत असलेल्या लक्षण आहे. ही पंटी थोडा वेळ
तिथेच राहू द्या आणि त्यानंतर ती हातात घेऊन संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात तिचा धूर दाखवा. विशेषतः तुमच्या घराच्या तिजोरीजवळ आणि स्वयंपाकघरात हा धूर नक्की दाखवा. मित्रांनो, तुम्ही अनुभव घ्याल की हा प्रयोग केल्याच्या अवघ्या काही मिनिटातच तुम्हाला घरात एक वेगळीच दिव्य शांतता जाणवू लागेल. ज्या घरामध्ये सतत कटकटी होतात तिथे अचानक प्रसन्नता येईल. काळी मिरी तुमच्या घरातील शनीचे दोष आणि वास्तू दोष स्वतःमध्ये खेचून घेते आणि कापूर त्यांच्या अग्नीच्या साह्याने भस्म करून टाकतो. हा साधा उपाय नाही तर एक काळाचा घाला परतून लावण्याचा मार्ग आहे. हा विधी करताना कोणाशीही बोलू नका. पूर्णपणे देवाच्या नामात मग्न रहा. प्रभू रामचंद्राची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. या मुख्य उपायासोबत उद्या रामनवमीला घराच्या सुख शांतीसाठी आणखीन 2 गोष्टी नक्की करा. केसरयुक्त दूध. प्रभू रामांना आणि माता लक्ष्मीला केसरयुक्त दुधाचा नैवेद्य दाखवा. त्यामुळे घरातील आर्थिक तंगी दूर होते. तसेच हनुमान चालीसा. राम जन्मानंतर संध्याकाळी हनुमान चालीसाचे पठण करा. कारण जिथे राम तिथे हनुमान आणि तिथे हनुमान तिथे संकट टिकू शकत नाही. लक्षात ठेवा, हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या घरात लक्ष्मी येणारच हा विश्वास ठेवा. कारण विश्वास असेल तरच जगण्यातही देव भेटतो. तर माझ्या लाडक्या माता आणि भगिनींनो, उद्याची ही रामनवमी तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी ठरो. हीच प्रभू चरणी प्रार्थना. हा उपाय केवळ एक विधी नाही तर तो तुमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा एक आरसा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण श्रद्धेने एखादी छोटीशी गोष्ट करतो तेव्हा पूर्ण ब्रह्मांड आपल्याला साथ द्यायला धावून येतं. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत आपल्या उंबरठ्यावर हा छोटासा पण प्रचंड शक्तिशाली उपाय करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका दिव्यातून, एक कापुराच्या वातीतून तुमच्या घराचं अंधारलेलं भाग्य उजळून निघणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की उद्याच्या या उपायानंतर तुमच्या पतीच्या कामात यश येईल. तुमच्या मुलांच्या मार्गातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी, माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करेल. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असो हीच प्रार्थना. आणि प्रभू रामांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी असतो त्यांना जगातील कोणतीही शक्ती हरू शकत नाही. लक्षात ठेवा. मित्रांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाची आहे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची एक लाईक मला अशाच प्रकारे सेवा करण्यासाठी खूप प्रोत्साहन देते. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तुमचा एक शेअरमुळे जर कोणा एका भगिनीच्या घरात दुःख दूर झालं तर त्यांचं जे पुण्य मिळेल ते तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना दूर करेल. सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही अजूनही आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग बनला नसाल तर आत्ताच खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारील घंटीचे चिन्ह बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील असेच प्रभावी आणि साधे सोपे उपाय तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि आता आपली उपस्थिती प्रभूंच्या दरबारात लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या गर्जनेने कमेंट बॉक्स भरून जाऊ द्या. तुमच्या प्रत्येक कमेंटमध्ये तुमची श्रद्धा दिसून येते.
प्रभू रामचंद्र तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धी प्रदान करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रभावी माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, श्रद्धेत रहा. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.